नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट नंबर 6 ह्या पाठातील 6.4 फार्मर सुसाईड शेतकऱ्यांच्या आत्महत्या या संदर्भात अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जर बघितलं तर भारताचे वर्णन कृषीप्रधान देश असं केलं जातं, कारण कृषी आधारित अर्थव्यवस्था या संदर्भात भारत हा नंबर 1 वर आहे. भारतातील 70% लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय काम करत असतात. त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. गेल्या दशकात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर अशी सामाजिक समस्या बनत चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या निर्माण होण्यामध्ये कोणकोणती कारणं जबाबदार आहेत ती आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. India is described as an agrarian society wherever 70% of the total Indian population works in primary and secondary sector occupations. Farmers are a significant percentage of the agrarian workforce. The past decade has witnessed an increasing number of farmer suicide. Farmer suicide is a serious social problem. Let us examine the factors that have led to the problems of farmer suicide. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी कॉजेस ऑफ फार्मर सुसाईड, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागील कारणे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघत आहोत, इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल डिट्रिएशन, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणाम काय झालेला आहे ते आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. ते एक कारण आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं. ओव्हर द पास्ट सर्वायवल इयर्स देअर हॅज इमर्ज मच कन्सर्न फॉर द सेफगार्ड्स ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट. ह्युमन बीइंग्स हॅव ऑल्सो endeavored to maximize returns from nature. It has ended up in the deterioration of natural environment because of deforestation, overexploitation of natural resources, destructions of natural spaces in the name of development. आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक पर्यावरणाच्या सुरक्षिततेसंदर्भामध्ये खूप चिंता वाढलेली आहे. मानव प्राणी हा निसर्गाकडून अधिक लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा बेसुमार जंगलतोड होते, नैसर्गिक स्रोतांचा प्रमाणाबाहेर उपयोग केला जातो, विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक अशा स्थळांचा विनाश केला जातो, वाढते प्रदूषण, ओझोन वायूचा स्तर पातळ होण्यामध्ये खऱ्या अर्थाने या गोष्टी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर हरितगृह वायूंचे उत्सर्जन, याच्या परिणामामुळे वितळू लागलेले बर्फाचे ध्रुवीय आवरण, तसेच हवामानामधील अनपेक्षित बदल, या सर्व गोष्टींचा अंतिम परिणाम हा नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये होत असतो. देश आणि महाराष्ट्रामध्ये एका भागात महापूर तर त्याचवेळी दुसऱ्या भागामध्ये अवर्षण, या घटना पर्यावरणाच्या ऱ्हासाची निदर्शक आहेत किंवा त्यामुळे आपल्याला दिसतं की ह्याचा परिणाम हा कुठे जास्त पाऊस तर कुठे कमी पाऊस तर कुठे पाऊसच नाही अशी परिस्थिती होते. आणि म्हणून अशा परिस्थितीत पिकांचे अतोनात नुकसान होते आणि शेतकऱ्यांचे अर्थार्जनाचे जे काही मार्ग आहेत ते बंद होऊन त्यांच्यावर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असते. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यामागील दिसून येतं. अंडर सच सिच्युएशन्स क्रॉप्स गेट कम्प्लिटली destroyed and it creates adverse conditions wherein farmers find it extremely difficult to engage in gainful agriculture activities. Second point of the impact of globalization, जागतिकीकरणाचा परिणाम हा सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारण ठरू शकतो. इट इज ट्रू दॅट वी लाईव्ह इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. Thus, the impact of globalization has led to increase in marketization and the resultant rise in consumerization, dumping
of agricultural product in India due to free trade policy has adversely affected pricing of local products. जागतिकीकरणाचा परिणाम असा झाला हे खरं आहे की पण आपण जर बघितलं तर दैनंदिन जीवन आता जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली आलेलं दिसतं. याच परिणामामुळे बाजारीकरण, चंगळवाद वाढलेला आहे. भौतिकवादी व्यवस्थेमध्ये नफेखोरीची वृत्ती वाढत चाललेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही परदेशी मालाचा शिरकाव करू देण्यासाठी इफेक्टिव्ह ठरत आहे किंवा स्थानिक मालाच्या खपावर त्याचा परिणाम होत आहे. खुल्या बाजारपेठामुळे परदेशी कृषी माल हा भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो आणि त्यामुळे आपल्या भारतातील कृषी मालाचा जो काही विक्री व्हायला हवी ती होत नाही आणि म्हणून प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट अभ्यासत आहोत, इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. त्या पॉईंटमध्ये आपल्याला इनडिबेटनेस, कर्जबाजारीपणा अशा पद्धतीने रीडिंग करायची आहे. या पॉईंटमध्ये इनडिबेटनेस, कर्जबाजारीपणा, इथे फक्त स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तेवढं करेक्शन विद्यार्थ्यांनी करावं. फार्मर्स हू टेक लोन्स फ्रॉम गव्हर्मेंट एजन्सीज, प्रायव्हेट individuals or organizations are often unable to repay loans and its interest if the crops fail for one or more seasons. आपण जर बघितलं तर शेतकरी हा प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बहुतेक वेळेला सरकारी संस्था, बँका किंवा सावकार यांच्याकडून कर्ज घेतो. परंतु जर पीक नीट आले नाही तर ते घेतलेले कर्जही फेडणं त्याला अवघड होऊन जातं आणि या नापिकीमुळे आर्थिक संकटात तो सापडला जातो. अशा मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली तो दबला जातो. त्याचं आयुष्य किंवा त्याला जगणं मुश्किल होऊन जातं. शेतकऱ्यावर या परिस्थितीचे असंही असे ओझं होऊन जातं. बरेच जण कुटुंबाचे एकमेव कमावते पुरुष असतात, सदस्य असतात. कर्त्या पुरुषाच्या मनावर असलेल्या या ओझ्यामुळे कळत नकळत घरातील पुढच्या पिढीवरही दडपण येत जातं आणि निराशाजनक परिस्थिती त्या कुटुंबामध्ये तयार होते आणि शेतकरी शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतो. यामुळे महागडे बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घ्यावे लागते आणि त्यातून शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी बनत जातो. आपण जर बघितलं, बाय हॅव्हिंग टू परचेस एक्सपेन्सिव्ह सीड्स एव्हरी इयर फ्रॉम द मार्केट, द फार्मर इज फोर्स्ड टू सीक ॲडिशनल लोन्स. दिस परचेस सर्वायवल फार्मर्स टू बँक रुपिटी. 4 नंबरचा पॉईंट आपण बघतोय, इग्नोरन्स, अज्ञान. इग्नोरन्समध्ये हा जो टी आलेला आहे तो तिथं वगळण्यात यावा, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि म्हणून या पॉईंटमध्ये आपण बघतोय अज्ञान, इग्नोरन्स. फार्मर्स मे नॉट बी अवेअर ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज अँड फार्मिंग मेथड्स. दिस लॅक ऑफ अवेअरनेस बिकम्स ॲन इम्पिडिमेंट टू देअर प्रोग्रेस. आपण जर बघितलं यामध्ये तर कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि लागवडीच्या पद्धती यांची माहिती शेतकऱ्यांना असतेच असे नाही. हे अज्ञान शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये बाधा ठरत असते, अडथळा ठरत असते. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, डिस्पॅरिटी ऑफ लँड होल्डिंग्स, जमीन मालकीची विषमता. यामध्ये हा शेवटचा वाय काढून टाकायचा आहे. विद्यार्थ्यांनी स्पेलिंग बघून घ्यायचं आहे. जमीन मालकीची विषमता या संदर्भात आपण इथे अभ्यास करत आहोत. फार्मर्स इन इंडियाज विलेजेस बिलॉंग टू व्हेरियस कॅटेगरीज सच ॲज अ लार्ज फार्मर, medium farmer, small farmer and landless laborers. The zamindars are farmers with large land holdings. However, the majority of land holdings of most farmers are medium to small. Zamindar have greater economic security than farmers with small land holdings. Landless agricultural laborers are the largest section of farmers who depend on others' land for survival. आपण जर बघितलं तर यामध्ये
जमिनीची मालकीची विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये शेतकऱ्याच्या मालकीची जमिनीचा निकष जर आपण बघितला तर वेगवेगळ्या भागामध्ये तो वेगळा आहे. मोठ्या जमिनीची मालकी असणारे शेतकरी, मध्यम भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर. जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची मालकी असते. तसेच मध्यम आणि छोटे भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण हे मोठे आहे. त्यांच्या तुलनेमध्ये मोठ्या जमीनदाराची जी आर्थिक परिस्थिती असते ती अधिक सुरक्षिततेची असते आणि म्हणून भूमिहीन शेतमजुरांचा एक मोठा गट रोजंदारीसाठी इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर अवलंबून असतो. असं यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचं एक मोठं कारण दिसतं. त्यानंतर आपण बघतोय शेवटचा पॉईंट आहे डावरी सिस्टीम, हुंडा पद्धती. ही सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील मोठं कारण आहे. द कस्टम ऑफ डावरी हॅज वर्क हॅव विथ फार्मर्स इन रुरल इंडिया. Farmers in rural India. Often they end up borrowing money from institutions or money lenders on the pretext of agricultural needs, but end up utilizing the loans for personal purposes such as giving in a dowry demands. हुंडा प्रथा किंवा पद्धती ही ग्रामीण भागामध्ये शेतकरी हुंडा पद्धतीच्या प्रथेमुळे खचून गेलेला आहे आपल्याला असं दिसतं. अनेकदा ते शेतकामाच्या निमित्ताने बँका, पतपेढ्या यासारख्या संस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढतात, परंतु कर्जाची रक्कम हुंडा देण्यासाठी आणि खाजगी कामासाठी खर्च होऊन जाते. मग हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा असूनही या दुष्टचक्रामध्ये तो अडकतो, या दुष्ट प्रथेमध्ये शेतकरी अडकतो. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो ही प्रथा वारंवार वाढतानाच दिसत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठं प्रमुख कारण आपल्याला दिसतं. यामध्ये आपण 6 पॉईंट हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील कारण आपण बघितलं. कॉजेस ऑफ फार्मर्स सुसाईड. त्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे परिणाम अभ्यासणार आहोत. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फार्मर्स सुसाईड. शेतकरी तर आत्महत्या करतात, पण त्यानंतर काय परिणाम होतो एकूणच समाज व्यवस्थेवर किंवा त्यांच्या कुटुंबावर, त्या संदर्भात आपल्याला इथे विचार करणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट अभ्यासत आहोत, इम्पॅक्ट ऑन फार्मर्स फॅमिलीज, कुटुंबावर होणारा परिणाम. इम्पॅक्ट ऑफ फार्मर्स फॅमिलीज, कुटुंबावर होणारा परिणाम. इफ द फार्मर हू कमिट्स सुसाईड इज द मेन अर्निंग मेंबर, it obviously proves to be a lifelong economic and emotional trauma for the rest of the members of the family, especially for the wife and children. आपण बघतो की कुटुंबावर याचा खूप मोठा परिणाम होतो. आत्महत्या करणारा शेतकरी जर कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष असेल, कमवता पुरुष असेल, तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या आर्थिक भागावर होतो, कुटुंबावर होतो. विशेषतः त्याच्या बायका मुलांसाठी एक जन्मभराचा भावनिक धक्का असतो. त्याचबरोबर आर्थिक आणि भावनिक आधारच त्यांचा इथे गळून पडलेला असतो. त्यानंतर पुढचा इम्पॅक्ट आपण बघतोय, इम्पॅक्ट ऑन स्पाऊस, पत्नीवरील परिणाम. स्पॉइल्स. इम्पॅक्ट ऑफ स्पॉइल्स, पत्नीवरील परिणाम. कदाचित शेतकऱ्यांच्या पत्नीला अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागत असते. बहुतेकदा तिच्याजवळ काही विशेष कौशल्यही नसतात, अनुभव नसतो आणि अशा परिस्थितीत शारीरिक कष्टाची कामं करणं हाच तिच्यापुढे मोठा पर्याय येतो किंवा पर्याय शिल्लक राहत नाही तिच्यापुढे. आणि हा एक खूप मोठा परिणाम आपल्याला शेतकऱ्याच्या कुटुंबावर झालेला दिसतो. इफ द वाईफ मे हॅव टू रिस्यूम द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सोल breadwinner, she may not have previous experience nor the necessary skills, thus leaving her with no option but to accept hard physical labor. Third number, impact on children. थर्ड नंबर आपण बघतोय इम्पॅक्ट ऑन चिल्ड्रन, मुलांवरील परिणाम. द चिल्ड्रन मे also have assumed new responsibilities permanently. Many children are forced to abandon their education, thus adding to the statistic of school dropouts. The psychological scares of losing a parent has survival effects on the child.
मुलांनाही अपरिपक्व वयामध्ये ह्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात, कारण वेळच तशी आलेली असते जबाबदारी उचलण्याची. काहींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. पर्यायाने शाळेतील विद्यार्थ्यांची गळतीचं प्रमाण वाढतं, ती संख्या वाढते. एक पालक गमावण्याच्या मुलांच्या मनावर खूप मोठा परिणाम उमटत असतो किंवा त्याच्या जखमा त्यांच्या मनावर आलेल्या असतात आणि म्हणून हा एक मोठा परिणाम होताना दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर आपण चौथा पॉईंट अभ्यासत आहोत, इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. अ फार्मर कमिटिंग सुसाईड इवन ॲन आयसोलेटेड इन्स्टन्स इज इनफ टू क्रिएट ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ डिस्पेअर in the entire village. The resultant negative effect can deter youth from taking up agriculture as their livelihood. अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतो की गावातील एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी गावातील इतरांचे धैर्य कमी करण्यास ती घटना पुरेशी असते. गावातील लोकांचे धैर्य हरवून बसतं आणि हे उघड आहे. त्यामुळे तयार झालेले नैराश्याचे वातावरण हळूहळू गावात वाढत जाते. गावातील तरुण मुलांना एक व्यवसाय म्हणून शेतीचा स्वीकार करण्यापासून परावृत्त करणारीही असते. त्यातील अनेक जण कामाच्या शोधासाठी मग शहराकडे जातात. जर शेती व्यवसाय हा तरुणांना आकर्षित करू शकला नाही तर त्याचा दीर्घकाळ परिणाम काय असू शकतो याची कल्पनाच आपल्याला नाही केली तर बरं असं वाटायला लागतं. कदाचित खूप मोठ्या प्रमाणात इथे मग शेतकऱ्यांच्या मुलांवरही बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो आणि यातून मग तेही कदाचित आत्महत्याकडे ओढले जातात. हा एक मोठा परिणाम आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपण 5वा पॉईंट बघतोय, इंटरेस्ट ऑन सोशल इन्व्हायरमेंट, सामाजिक वातावरणावर होणारा परिणाम. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याचा परिणाम इतर सगळ्याच समाज व्यवस्थेवर होत असतो. द सायकोलॉजिकल इफेक्ट ऑफ डेथ ऑफ फार्मर्स ड्यू टू सुसाईड or even an attempt to end one's life creates an atmosphere of helplessness, fear of and doom in the minds of fellow villagers. It can dampen the spirit of the farming and or village community. It can create a sense of guilt, shame or inferiority among fellow farmers of the village. एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा किंवा त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा गावातील इतर रहिवाशांच्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्याची असहाय्यता, भय, लाज, न्यूनगंड या भावनांची मळप सर्व गावावर पसरली जाते आणि वातावरण दूषित होऊन जाते. त्यामुळे गावातील लोकांचे मनोधैर्य खचायला लागते. राज्यातील विशिष्ट भागातील किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमागील हे वास्तव आहे आणि ते भीषण वास्तव अगदी मनाला चटका लावून जाणारे आहे. एखाद्या राज्याची राज्याबाहेर प्रतिमाही अशा घटनेमुळे डागाळते किंवा त्या राज्याचं काही अपयश ठरलं जातं. आता आपण इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे उपाय अभ्यासणार आहोत. मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम ऑफ फार्मर्स सुसाईड. शेतकऱ्याने आत्महत्या थांबवल्या पाहिजे, त्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, राज्य शासन त्या संदर्भात काय काम करतं किंवा बँकांची काय भूमिका आहे, ह्या संदर्भात आपल्याला त्याविषयी विचार करायचा आहे. फर्स्ट पॉईंट आपण अभ्यासत आहोत, सपोर्ट टू फार्मर्स इन डिस्ट्रेस. संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था. It is necessary for farmers to have support systems in place to help them tide over various crises caused by failed monsoons, crop failures, indebtedness, etc. यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे जे काही आपण बघतोय उपाय सांगतोय त्या संदर्भात, तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था करायला पाहिजे. अवर्षण, नापिकी, कर्जबाजारी स्थिती यासारख्या आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळतात, तेव्हा त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देणं कायमस्वरूपी ते आवश्यक ठरतं. त्यानंतर पुढचा आपण बघतोय इन्शुरन्स, विमा. नैराश्यग्रस्त परिस्थितीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा म्हणून आयुर्विमा किंवा नापिकी जी होते त्या किडीच्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्याला पीक विमा योजना त्याचा लाभ घेता यायला हवा, जो की आज आपल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे. त्यानंतर आपण बघतोय प्रोव्हिजन फॉर डिरेक्ट सेल्स फॉर फार्मर्स टू बायर्स. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना. यामध्ये
Farmers work in rural area, but their crop must reach various parts of India. This brings in many middlemen who operate between the farmers and markets located far away. Middlemen and agents are known to grab a large share of the profit, leaving a migrate sum for especially small and marginal farmers. Removal of the need for the system of middlemen will be a step towards eliminating such forms of exploitation. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा माल हा विक्रीसाठी भारताच्या अनेक भागामध्ये पाठवला जाऊ शकतो आणि त्यासाठी दूरवरच्या बाजारपेठा आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थांची दलालांची साखळी जी असते उभी राहते. विक्रीतील नफ्याचा सर्वाधिक हिस्सा या मध्यस्थ आणि दलालांच्या खिशात जात असतो. शेतकऱ्यांच्या, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वाट्याला नफ्यातील फारच कमी हिस्सा येत असतो. मध्यस्थ आणि दलाल यांचे महत्त्व कमी करण्यासाठी मग शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना शेतकऱ्यांचे शोषण थांबवू शकते. हा एक चांगला उपाय होऊ शकतो आणि ह्या उपायांचा फायदा आजचे शेतकरी घेताना आपल्याला दिसत आहे. त्यांचा माल ते डायरेक्ट ग्राहकांच्या दाराशी आणत आहे किंवा तशी पॅकिंग करून ग्राहकांना विकत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर अशा पद्धतीच्या अनेक उपाययोजना केल्या गेल्या आणि शेतकरी करत आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन जी काही ऑनलाईन मार्केटिंग आहे त्याचाही उपयोग आज शेतकरी करून घेत आहे. त्यानंतर आपण बघतोय पुढचं उपाययोजना वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा संचय, पाणी साठा. Since water is an essential requirement for farming and their privileges a repeated pattern of flood and droughts in various parts of the country, effective measures for water harvesting and water management is necessary. It will help to channelize and use water resources with great discretion. The responsibility of water harvesting cannot rest only with the government but with various organizations and the efforts of all people. सिंचन ही शेतीची मूलभूत गरज आहे. पाण्यावरच तर खऱ्या अर्थाने शेती चालते. मात्र भारतात पूर, अवर्षण हे नेहमी येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या पाण्याचा संचय झाला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन काळजीपूर्वक झालं पाहिजे, ती आवश्यकता आहे. पाण्याचा संचय करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही आहे, तर ती विविध संस्था, व्यक्तिगत पातळीवर लोकांनी जर घेतली तर कदाचित आपण पाण्याचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. जसं उदाहरणार्थ शेततळी योजना किंवा बंधारे, ज्यावेळेला पाणी अडवा पाणी जिरवासारखी योजना, अशा योजनांचा नक्कीच फायदा होतो. त्यानंतर 5वा पॉईंट आपण अभ्यासतो रोल ऑफ बँक्स, बँकांची भूमिका शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये महत्त्वाची आहे. बँका तसेच सहकारी पतपेढ्या यांनी कर्ज वितरणाचे त्यांचे काही नियम आहेत, अटी आहेत, ते शेतकऱ्याला जाचक ठरू नये हे पाहणं खूप गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्यांना बचतीची सवय व्हावी म्हणून प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. त्या संदर्भातलं प्रशिक्षण बँकांनी यांना आपल्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. बँका आणि आर्थिक निधीचा पुरवठा करणाऱ्या इतर काही संस्था असतील त्यांच्याकडून कर्ज मिळवण्यातील कायदेशीर अडचणीमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते, तर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून बऱ्याचदा सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांचा त्यांना फारसा उपयोग होत नाही. ते कायमच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात आणि सावकाराच्या पाशामध्ये अडकलेले असतात. Banks and cooperative credit societies need to set up their systems in farmer-friendly ways when it comes to the distribution of loans to farmers and also to encourage a saving habits among farmers. They remain in a perpetual state of indebtedness and at the mercy of private money leaders. 6 नंबरचा पॉईंट आपण अभ्यासतोय मल्टीक्रॉपिंग. आंतरपीक पद्धतीने जर शेती केली तर कदाचित ही समस्या सुटू शकते. वर्षातून एकदाच एक पीक घेण्याऐवजी 2दा किंवा शक्य असल्यास 3दा पीक घेणे तसेच आंतरपिके घेणे हे अधिक लाभदायक ठरू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. उत्तम बियाणं, खतं, कीटकनाशकं सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.
तर कदाचित ही आंतरपीक पद्धती यशस्वी ठरू शकते. दिस वर्ड बी ॲन अल्टरनेटिव्ह टू मोनोकल्चर. देर नीड्स टू बी अ स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम फ्रॉम द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड ट्रेनिंग टू फार्मर्स ॲज वेल ॲज सप्लाय गुड क्वालिटी सीड्स, fertilizers and pesticides at subsidies and affordable rates. या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याच्यामागील कारणं, त्याच्या आत्महत्यामुळे त्याच्या कुटुंबावर, समाजावर होणारे परिणाम अभ्यासले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या संदर्भातल्या उपाययोजनाही आपण या काही मुद्द्यांमधून, पॉईंट्समधून अभ्यासलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये बस एवढंच. राहिलेल्या पुढचा पॉईंट 6.5 डोमेस्टिक व्हायलन्स हा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.